नमस्कार. एक वाक्य हिंदीतलं आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल. बुलाती है मगर जाने का नहीं. ते वाक्य प्रचंड गाजलं आणि एखाद्या भुताटकी जादूटोणा करणारी स्त्री बोलवत असेल तर जायचं नाही, म्हणजे आपण सुरक्षित राहतो, हे सगळ्यांना ठाऊक असेल. इथं जरासं वाक्य बदलत आहे. इथे जाने का है मगर बुलाती ही नहीं अशी स्थिती आहे. आणि जेव्हा जायचं असतं आणि कुणी बोलवत नसतं तेव्हा बोलवलं 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 म्हणून अफवा पसरवायच्या असतात. आणि अशा अफवा पसरवल्या की बोलवणाऱ्यांना अरे बोलवायचं राहिलंच की असं वाटायला लागतं आणि कदाचित ते बोलविण्याचा विचार करू शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणात 3.5 वर्षापूर्वी 50 खोके एकदम ओके ही घोषणा आपण ऐकली होती. आणि या 50 खोकेच्या घोषणेनंतर बऱ्याच जणांच्या मनामध्ये पोटदुखी सुरू झाली होती. बाप रे, 50 खोके म्हणजे पोटदुखी 50 खोके देऊन घेतल्याची नव्हती. पोटदुखी आपले 50 खोके राहिलेच की याची होती. म्हणजे लेना बँकेच्या कर्मचारी म्हणून काम करताना जिथे बँकेला द्यावंच लागतं, लेना बँक आहे ना, ती देना बँक नाहीये, ती बँक घेते. त्या लेना बँकेचा कर्मचारी म्हणून काम करताना ना पगार मिळतो, ना मेहनताना मिळतो, ना व्याज मिळतं, काहीच नाही. ती बँकच सगळं घेत राहते आणि आपल्याला फक्त बँकर्स असल्याचा, बँकिंग एम्प्लॉई असल्याचा फील येतो, एवढंच काय ते. त्यामुळं अनेकांच्या मनामध्ये अशी पोटदुखी होती की आपले 50 राहिलेच की, आपले 50 राहिलेच की. आणि ही अस्वस्थता अधूनमधून बैठकांच्या निमित्ताने बाहेर पडते. आता अचानक ऑपरेशन टायगर सुरू झालं. ऑपरेशन लोटस ही प्रक्रिया आता इतकी सवयीची झाली होती की उठसूट ऑपरेशन लोटसच सुरू झालं होतं. म्हणजे आता तसं त्या बीड जिल्ह्यामध्ये बघा तुम्ही एखादी बातमी जर दिली ना की इथे गर्भलिंग निदान होतं आणि गर्भपात केला तो स्त्री गर्भाचा, असं काही कळवलं तर ते फार बातमी वाटत नाही. रोजचं मड त्याला कोण रड असा प्रकार तिथे झालाय. कुणीही डॉक्टर उठतो हेच धंदे करतो, मग नवीन नाव आलं एवढीच काय ती चर्चा होते. तसं ऑपरेशन लोटसचं झालंय. रोज कुणी ना कुणी उठून भाजपात जात आहे. त्यामुळे त्या ऑपरेशन लोटसला म्हणजे मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचं नाव बदललंय, तुम्हाला माहिती आहे ना. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रवेश कार्यालय असं केलेलं आहे. ते प्रदेशाध्यक्ष नसतात, तिथे प्रवेशाध्यक्ष असतात. त्याचं कामच आहे हातात गमजे घेऊन थांबणे. आला, टाकला गमजा, घेतला प्रवेश, टाकला गमजा, घेतला प्रवेश. मग बावनकुळे काय, आत्ताचे ते हे काय, आत्ताच्या रवींद्र चव्हाण काय, त्यांचं कामच प्रवेश देणं आहे. ते प्रदेशाध्यक्ष नाही आहेत, ते प्रवेशाध्यक्ष आहेत. प्रदेश कार्यालय नाही आहे, ते प्रवेश कार्यालय आहे. तसं ऑपरेशन लोटस हा नेहमीचा विषय झाला आहे. त्यामुळं अधूनमधून त्या लोटसला पर्याय म्हणून ऑपरेशन टायगर सांगितलं जातं. म्हणजे किमान भाजपवाले विचारत नाहीत, या म्हणत नाहीत, तर मग शिवसेनावाल्यांतरी म्हणून बघू, घेता का, ओ घेता का. मला असं वाटतं ना कधी कधी की ते असतं ना, ए चलता क्या, ए चलता क्या, तसं ए लेता क्या असं म्हणून अधूनमधून ते आपलं सगळं चालू असतं. तो तुम्ही पिक्चर बघितलाय का, काय त्याचं नाव, सरफरोश, आमिर खानचा पिक्चर आहे बघा. आणि त्याच्यामध्ये तो त्या वस्तीत फिरणारा एक असतो, डॅ 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 करत, त्या गळ्यातला गमजातला असा एक उधारीतला हार घेऊन, फुकटचाच उधारीतला हार घेऊन फिरत असतो. तसे तिथे हे फिरणारे काही लोक आहेत, ए आता क्या, ए आता क्या म्हणणारे. तसं ये ले जाता क्या असं म्हणणारे सुद्धा खूप आहेत. आणि त्या बिचाऱ्यांना गिराईक पण मिळत नाहीये. जाने का है मगर कोई बुलाता नहीं अशी स्थिती असते ना, तशी स्थिती आलेली आहे. बातमीवर येतो, फार होतं ना कधी कधी अशी गंमत करता बातमीवर येतो, काय झालंय, शिंदेच्या पक्षाकडून उद्धव सेनेच्या 8 आमदारांची बैठक झाली अशी बातमी लीक झाली. मग काय, ऑपरेशन टायगर सुरू, उबाठाचे आमदार फुटणार, शिंदे सेनेत जाणार. बरं, ही बातमी पसरते न पसरते तोच एकनाथ शिंदेचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे जे स्वतः खासदार आहेत, ते मीडियाला सांगतात, अहो काय लावलंय ना बैठक ना काही,
कशाला अफवा पसरवताय? आम्ही कुणाला घेत नाही, आमच्याकडे कुणी येत नाही, आम्ही कुणाला या म्हणलो नाहीत. कारण पुन्हा 400 कोटी कुठून आणायचे ना 50 खोक्याच्या हिशोबाने. ते म्हणले आम्ही कुणाला घेत नाहीत, आमचा काय संबंध नाही. आणि जशीच एकनाथ शिंदेनी मिटिंग झाली नाही अशी घोषणा करून टाकली, त्या क्षणी न विचारताच खुलासे सुरू झाले. अहो एक खासदार तर म्हणले कागज कलम दवा दिला, आ लिख दे ते दिल तेरे नाम करू, असले गाणे सुरू झाले. तुम्हाला बघायचंय का? बघा. स्टॅम्प पेपरवर घ्या, कोरे कागदावर घ्या, कोऱ्या कागदावर घ्या, येतो तुमच्या समोर लिहून. अँड्रे पॅड लिहून दे तुम्ही त्यांना. जगेन तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आणि मरेन तर त्या पक्षासाठीच आणि त्या भगव्यासाठी. है ना? आणा कागद, बॉन्ड आणा, पेन आणा, मी लिहून देतो. जगेन तर शिवसेना उबाठासोबत, मरेन तर शिवसेना उबाठासोबत, हे असले वाक्य ते बोलायला लागले. कागज कलम दवा दिला, आज लिख दूं ते दिल तेरे नाम करूं, हे असले सगळे प्रकार. जायचं आहे, कोई बुलाताही नाही आहे. म्हणजे खुलाशाचे इतके प्रकार सुरू झाले ना. कोणी सांगायला लागलं आजीवन इथेच राहीन, मेलं तरी हरकत नाही. कोणी म्हणलं खुलासाच करणार नाही. आतल्या अफवांचा खुलासा का करू? अफवा होत्या का खरं माहीत नाही, काय माहीत नाही. खरंच झालं होतं, चालू आहे चर्चा, काय होतं माहीत नाही. पण ज्या क्षणी घेणाऱ्यांनी आम्ही नाही जा म्हटलं, घेणाऱ्यांनीच आम्ही नाही जा म्हटलं, तेव्हा यांनी खुलासा करायला सुरुवात केली. जोपर्यंत घेणारा खुलासा करत नव्हता, हां ऑपरेशन टायगर होणार आहे, आमच्याकडे काही लोक संपर्कात आहेत, आम्ही नावं उघड करणार नाही, असं म्हणल्यावर यांनी खुलासा केला असता, काय बोलले असते तर गोष्ट वेगळी होती. पण हे इकडे त्यांनी म्हटलं नाहीच, गरजच नाही आम्हाला काय. मग यांनी हम तो तेरे साथ ही है, जन्म जन्म का रिश्ता है, निभाते रहेंगे, हे असले वाक्य बोलायला सुरुवात केली. यांचा प्रॉब्लेम काय? जाने का है, कोई बुलाता नाही आहे. आणि बोलवत नसल्यामुळं यांच्या मनातल्या त्या वेदना अशा स्वरूपात बाहेर पडत आहेत, ज्या वेदना आम्ही आत्ता बघितल्यात. फक्त लक्षात एवढंच ठेवायचं, त्या लोकांना जाने का है मगर कोई अब बुलाता ही नहीं. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज